रोजच्यासारखी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते बँड्रावरून टू भांडूप. आणि आजचं रिक्षा राईड जी आहे आज माझ्याकडे, तर ते आज खूप स्पेशल आहे. नेहमीसारखी ती मी नेहमी प्रायव्हेट ऑटोजनी जाते, पण भांडूपमध्ये प्रायव्हेट ऑटोज मिळणं खूप मुश्किल आहे, कारण खूप सारे पब्लिक असते, तर प्रायव्हेट ऑटोज कोण प्रिफर करत नाही, तर सर्व शेअरिंगनी जातात. आणि आज मला रिक्षा राईड देते आहे काकी. ती खूप जास्त फुल दिसत आहेत, तुम्ही सर्व बघू शकता. काकी तुम्ही खूप फुल दिसताय. हां, तुम्ही म्हणजे एक अशी वेगळी वाईब देत आहे मला. ते मी तुम्हाला सांगू नाही शकत की तुम्हाला बघून मला किती चांगलं वाटते, म्हणून मी फर्स्ट सीटवरती तुमच्या बाजूला आली आहे बसायला. तुम्ही खूप खूप फुल दिसताय आणि तुम्ही खूप फुल लाईफ जगताय. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुम्ही असंच करत राहा. वाय शुड ऑल मॅन्स हॅव फन ना, म्हणजे पोरांना कशाला सर्व काही करायला पाहिजे. बायका पण करू शकतात, पोरी सुद्धा करू शकतात. करू शकतात की नाही? करू शकतात ना. येस, करू शकतात. आणि मला खरंच तुम्हाला बघून असं वाटतंय की खूप चांगलं मोटिवेशन भेटतंय. असं आज वार आहे बहुतेक ट्यूजडे. आज ट्यूजडेच आहे ना? नक्की नाही, मंडे आहे आज. तर तुम्ही मला मंडे मोटिवेशन देत आहे की आपण काहीतरी पुढे करू शकतो लाईफमध्ये. सगळं काय महिला करू शकतो, सर्व काही महिला करू शकते. माझं मराठी थोडंसं कच्चं आहे, पण तरी पण मी बोलायची प्रयत्न करते. तुम्हाला काय वाटतंय काका, महिला करू शकतात की नाही? करू शकतात ना. खूप छान करताय काकी, तुम्ही असंच करत राहा. आणि खरंच आज जयंतीच्या दिवशी तुम्ही मला भेटलाय, खूप मस्त दिसताय तुम्ही. असं एकदम मस्त सनग्लास वगैरे लावून तुम्ही रोज असंच तयार होऊन करता ऑर्डर चालू? मी रोज अशीच तयार असते, फक्त साडी घालत नाही, ड्रेस घालते. अरे वा, खूप छान खूप छान. मला खूप आनंद जयंती आहे ना, त्याच्या निमित्ताने मी साडी घातली. तर मला तुमचं नाव माहिती पडेल का? लता दारोळे. ओके, तुम्ही कुठे राहता भांडूपमध्ये? गाढव नाट्याची. अरे वा, रमाबाई नगर. खूप छान खूप छान. मला खरंच खूप छान वाटते. तर तुम्ही सर्व एक असं मोटिवेशन घेऊन तुम्ही लाईफमध्ये पुढे जाल तर सर्व काही खूप सॉर्टेड चालणार. भरपूर सॉर्टेड, खूप वेगळं. आणि लाईफ खूप ब्युटिफुल आहे. जस्ट एक्सपिरियन्स करा. जसं काही मी खूप एन्जॉय करते लाईफमध्ये, काहीच टेन्शन घेत नाही. सगळं एन्जॉय करते, सगळ्या बाबतीत. पेशन असू द्यात किंवा कामाचा लोड असू दे किंवा घरचा स्ट्रेस असू द्या, टेन्शन घेतच नाही, एन्जॉयच करत असते नेहमी. येस, तसंच राहायला पाहिजे. हर एक लोकांनी, हर एक महिलांनी, हर एक मॅननी, सर्वांनी हर एक ह्युमन बिंगनी या दुनियामध्ये खुश राहायला पाहिजे. सुख असलं तरी पण मी एन्जॉय करते, सुख असलं तरी पण मी एन्जॉय करते. हे असं काहीच नाही. आता गरमी सुद्धा आहे खूप, मुंबईमध्ये वाढली आहे, तरी पण काकी हे ऑटो रिक्षा चालवून म्हणजे एकदम हॅपी, म्हणजे एक वेगळीच वाईब ते देत आहेत, पॉझिटिव्ह एनर्जी देत आहेत लोकांना. आणि तुम्ही प्लीज हे आजकालच्या जनरेशनला खूप नेसेसरी आहे, तर तुम्ही हे स्प्रेड करताय. आम्ही खरंच खूप खुश आहे. तुमच्यासारखे लोक या दुनियामध्ये खूप कमी आहेत, या जनरेशनमध्ये कमी आहेत. आजकाल लोक खूप जास्त स्ट्रेस घेऊन म्हणजे सॅड राहतात, अपसेट राहतात, आणि तेच त्यांचं रडगाणं चालूच असतं. तर तुम्ही असंच राहा. तुमच्यासारखी अजूनही मी तरी तुमच्यासारखी आहे, आणि मी पुढे जाऊन बनणार तुमच्यासारखी. खरंच खूप छान करता तुम्ही. पहिल्यांदाच गाडी माझी भांडूपमध्ये माझी आली. वाव, पहिली गाडी भांडूपमध्ये महिलाची गाडी ही काकींची आली आहे. काकी, तुम्हाला खूप 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 अभिनंदन. सगळ्यांनी माझे सत्कार केलेले ना, वाव, खासदार सगळ्यांनी. वाव, माझ्या नंतर मग बाकीच्या महिला आल्या. खूप छान. तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात खूप महिलांसाठी. पहिल्यांदा काम करायची, नंतर मी भाजी विकायची. अरे वा, भाजी विकता एकटं हे केलं. खूप मस्त. हेच करा तुम्ही आयुष्यभर. खूप छान करताय काकी. थँक्यू सो मच. तलावला कुठं उतरायचं.